आज वर्तमानपत्रातील ठळक बातम्या नेमक्या काय काय आहेत ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। पेपर तुम्ही वाचलेला नसेल तर लोकशाही मराठीवर बघून घ्या। लोकशाही मराठीवर सगळ्यात आधी महाराष्ट्र टाइम्सच्या बातम्या नेमक्या काय आहेत, ठळक बातम्या काय आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। मी आपल्या टीमला विनंती करेन त्यांनी ग्राफिक्स प्ले करावे आणि आपल्या सोबत या ठिकाणी पेपर मधल्या बातम्या नेमक्या कोणकोणत्या आहेत त्या घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत। महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे, इंडियावरून खरगे आक्रमक झालेले आहेत आणि ही बातमी आपण या ठिकाणी बघतोय। तर निर्वाणीचा इशारा दिलेला आहे, कोणी आलं तर ठीक, नाही आलं तरी पण ठीक। इंडियाच्या घटक पक्षांबाबत खरगे यांनी आक्रमक सूर घेतल्याचं पाहायला मिळत आहे। तर इंडियाचे प्रमुख, इंडिया आघाडीचे प्रमुख पदावर ज्यांची नियुक्ती झालेली होती ते मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्वाणीचा इशारा सगळ्यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे। कारण इंडिया आघाडीतून एक एक पक्ष आता विभक्त होण्यास सुरुवात झालेली आहे। एकीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकला चलोचा नारा दिलेला आहे, तर दुसरीकडे पंजाबमध्ये सुद्धा आपण स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीचे जे प्रमुख आहेत खरगे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी इंडियाच्या घटक पक्षांबाबत आक्रमक असा सूर घेतलेला आहे आणि निर्वाणीचा इशारा सर्व पक्षांना दिलेला आहे। त्यामुळे जेव्हा इंडिया आघाडी स्थापित झालेली होती तेव्हा जे पक्ष 28 पक्ष एकत्र आलेले होते ते पक्ष आता लोकसभा निवडणुकीपर्यंत एकत्र राहणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। अर्थातच यानंतर आता आपण सामनामधली महत्त्वाची बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे सामनातून भाजपवरती टीका करण्यात आली आहे। सामनामधून आता भाजपला ईडीवरून निशाणा साधण्यात आलाय, तर भाजपने ईडीला हत्यार बनवल्याचं सामनात लिहिलंय। सत्तेत आल्यापासून भाजप ईडीचा हत्यारासारखा वापर करत आहे। भाजपच्या आतापर्यंतच्या सत्ता काळात गेल्या काही वर्षांमध्ये ईडीकडून 121 नेत्यांची चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे। यापैकी 85% नेते हे विरोधी पक्षातील आहेत, मात्र कारवाई झालेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नसल्याचं सामनात लिहिलंय। या संदर्भात शंका उपस्थित करत ईडीच्या धाडसत्र आणि तपासावरती 404 कोटी रुपयांच्या चुराडा झाला असं देखील सामनात लिहिलंय। तर अशी आकडेवारीच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अर्थातच शरद पवार गटाचे अध्यक्ष यांनी मांडल्याचं सामनातून बातमी छापण्यात आली। ही सामनातली अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। फरा निश्चितच वर्षा सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्यानंतर पुढच्या पेपरची हेडलाईन काय आहे तेही आपण बघणार आहोत। पुढचा पेपर माझ्याकडे आहे लोकसत्ता आणि लोकसत्ताच्या हेडलाईन मध्ये आहे पाकिस्तानातील गोंधळ। पाकिस्तानात गोंधळ कायम, नवाज शरीफ यांचे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न अशी हेडलाईन या ठिकाणी पाहायला मिळते। पाकिस्तानमध्ये नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झालेली होती, त्याचे निकाल आता आलेले आहेत। तब्बल 60 तासानंतर हे निकाल स्पष्ट झालेले आहेत आणि कोणत्याही एका पक्षाला बहुमत या ठिकाणी मिळालेलं नाहीये। त्यामुळे या ठिकाणी राजकीय गोंधळाची स्थिती कायम असल्याचं दिसतंय। इम्रान खान समर्थक पक्षांना 101 जागांवर विजय या ठिकाणी मिळालेला आहे, तर दुसरीकडे 75 जागांसह नवाज शरीफ यांचा पक्ष अधिकृतरित्या सर्वात मोठा आहे आणि त्यांनीही सरकार बनवण्याचा दावा या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमका कोणाचं सरकार येणार हा सवाल अजूनही उपस्थित होतोय। तिकडे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही आणि ज्यांना बहुमताकडे ज्यांची वाटचाल होऊ शकते, इम्रान खान यांची पार्टी, ते मात्र सध्या जेलमध्ये आहेत। त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अर्थातच फरा यानंतर आपण पाहूयात टाइम्स ऑफ इंडिया मधील महत्त्वाची बातमी हेडलाईन आहे, ती म्हणजे मध्य प्रदेश हायकोर्टानं फटकारल्याचं पाहायला मिळत आहे। मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं स्थानिक प्रशासन आणि संस्थांकडून घरं पाडल्याबद्दल महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे। उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठानं एका खटल्याची सुनावणी करताना सांगितलं की योग्य प्रक्रिया न पाळता कोणतीही किंवा कोणाचंही घर पाडणं अत्यंत आताची फॅशन झाल्याचं खरं तर या बातमीत लिहिल्याचं आपण पाहतोय। निश्चितच मध्य प्रदेश हायकोर्टानं फटकारल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे। टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन आपण इथं बघतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। आपले प्रेक्षक सकाळी सकाळी जे पेपर वाचू शकत नाही, घरातून बाहेर निघतात, त्यांच्यासाठी लोकशाही मराठीचं हे खास बुलेटिन, ज्याच्यामध्ये पेपरमधील हेडलाईन्स आपण या ठिकाणी बघू शकतोय। ज्यांना वेळ असतो ते चहासोबत पेपर वाचत असतात, पण आजकालची जे आपलं धावपळीचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये वेळ कधी कधी मिळत नाही, सकाळी सकाळीच घर सोडावं लागतं आणि त्यामुळे लोकशाही मराठीच्या माध्यमातून पेपरच्या हेडलाईन्स काय आहेत ते आपले प्रेक्षक बघू शकतात आणि या पेपरच्या हेडलाईन्स आपण या ठिकाणी बघतोय। मध्य प्रदेश हायकोर्टानं फटकारलेला आहे आणि त्याची बातमी, त्याची हेडलाईन टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आपल्याला बघायला मिळते। खटल्याची सुनावणी करताना योग्य प्रक्रिया न पाळता कोणतंही घर पाडणं हा आता फॅशन झाल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। मध्य प्रदेशमध्ये काही ठिकाणी घर पाडण्याच्या घटना
घटना घडलेल्या होत्या. एका ठिकाणी दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. काही जे लोक आहेत त्यांच्यामध्ये इथं हाणामारी झाली होती आणि त्यानंतर घर पाडलेलं होतं बुलडोझरच्या माध्यमातून. त्यावरून हायकोर्टानं फटकार लगावली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.